गोंदिया शहर के भीमनगर रेलवे क्रॉसिंग पर प्रस्तावित एलएचएस यानी भूमिगत अंडरपास का स्थानीय नागरिकों ने जोरदार विरोध किया है। लोगों का कहना है कि यहां अंडरपास नहीं बल्कि रेलवे ओवरब्रिज यानी आरओबी बनाया जाए। इसी मांग को लेकर नागरिकों ने जिला कलेक्टर मंदार पत्की को ज्ञापन सौंपा और आज प्रेस कॉन्फ्रेंस कर अपनी नाराजगी जाहिर की। भीमनगर, श्रीनगर और चंद्रशेखर वार्ड के नागरिकों का कहना है कि प्रस्तावित अंडरपास बनने से इलाके में यातायात की गंभीर समस्या खड़ी हो जाएगी। फायर ब्रिगेड, एम्बुलेंस, स्कूल बस और भारी मालवाहक वाहनों की आवाजाही प्रभावित होगी, जिससे आपातकालीन सेवाओं में भी बाधा आ सकती है। आंदोलनकारियों का कहना है कि यह परियोजना स्थानीय नागरिकों की सुविधा के बजाय परेशानी बढ़ाने वाली साबित होगी, इसलिए इस योजना को तत्काल रद्द कर यहां रेलवे ओवरब्रिज का निर्माण किया जाए। आमची मागणी अशी आहे की रेल्वे अंडरपास जो आहे याच्यामुळे शहरापासून आमची कनेक्टिव्हिटी संपणार आहे। आमच्या क्षेत्रातल्या लोकांना इमर्जन्सी सेवा मिळूच शकत नाही, कारण की तिकडे अग्निशमन म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा MSCBच्या मोठ्या गाड्या किंवा मोठे भारी वाहनं तिकडे येऊच शकणार नसल्या कारणामुळे त्या क्षेत्रातला विकास होणारच नाही आणि त्या क्षेत्रातल्या लोकांना तो भाग सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन वसाहत करावी लागणार आहे। कारण की मुंबई हावडा रूटवरही एक छोटा बोगदा तयार करण्यात आला आहे आणि गोंदिया शहराला कनेक्ट करण्यासाठी फक्त 2च रस्ते होते, त्यातला एक रस्ता छोटा बोगदा करून रेल्वेने बंद केलेला आहे आणि म्हणून ह्या कारणास्तव आमची मागणी रेल्वेला आणि गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे हात जोडून की तिथं आरओबी तयार करण्यात यावा, ही आमची मागणी आहे। ह्या सगळ्या गोष्टीला धरून आणि आमच्या मागणीला धरून आम्ही 8 तारखेपासून धरणे आंदोलन सुरू करत आहोत। बेमुदत बेमियादी आमचं आंदोलन आहे, धरणे आंदोलन आहे। त्या 8 तारखेपासून आहे, 8 तारीख सकाळी 10 वाजतापासून आहे। 10 वाजेला आम्ही तिकडे एकत्रित होणार आहोत आणि तिथून पैदल मार्च आम्ही भीमनगरच्या मार्गे सिंधी कॉलनी, चांदनी चौक, जयस्तंभ चौक असं आमचा मार्ग राहणार आहे आणि आम्ही उपविभागीय अधिकारी यांना त्या दिवशी पहिल्या दिवशी निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर दररोज आम्ही बेमुदत धरणे आंदोलन ज्या ठिकाणी काम सुरू आहे भीमनगरला त्या ठिकाणी बसून करणार आहोत। स्थानीय लोगों ने सुरक्षा का मुद्दा भी उठाया है। उनका कहना है कि भूमिगत अंडरपास बनने से रात के समय महिलाओं, छात्राओं और नौकरी पेशा लोगों की सुरक्षा पर सवाल खड़े होंगे। साथ ही बारिश के मौसम में अंडरपास में जल भराव जैसी समस्याएं भी सामने आ सकती हैं, जिससे आम नागरिकों को भारी परेशानी झेलनी पड़ेगी। याचा त्रास असं होणार आहे की आम्ही महिला लोक रात्रीच्या वेळेस तिथे जाऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे असं की आमच्या ज्या मुली शिकणाऱ्या आहे तर त्या अंडरग्राऊंडमध्ये इतकं पाणी असते की त्या मुली शाळेत जाऊ शकत नाही, स्कूल व्हॅन येऊ शकत नाही, तुमचं ॲम्ब्युलन्स येऊ शकणार नाही। आता म्हणजे एक छोटा बोगदा तयार केला, त्याच्यामुळे आम्हाला इतका त्रास आहे सर की आमच्या तिकडून मुलींना म्हणजे 2 तास आधी म्हणजे व्हॅनमध्ये जावं लागते। त्या एका बोगद्यामुळे असं त्रास झालेला आहे, तर विचार करा की हा बोगदा झाल्यानंतर त्यांना किती त्रास सहन करावा लागेल, सुरक्षा आहे की नाही। आणि दुसरी गोष्ट, महिला सुरक्षित राहणार नाही, आमच्या मुली सुरक्षित राहणार नाही, कारण की ते लोक ट्युशन जातात आणि ट्युशनवरून 8 ते 9 वाजता ते घरी येतात, तर आम्हाला त्या बोगद्यामधूनच यावं लागणार ना। आणि सावित्रीबाई वाडच्या सगळ्या महिला जे कामाला जातात ते रात्री 10च्या दरम्यान येतात, तर ते त्या बोगद्यामधून येणं शक्यच होणार नाही सर। मग त्यांच्या सुरक्षितेचं काय? तर आमची मागणी हीच आहे की तिथं बोगदा तयार व्हायला नाही पाहिजे, आम्हाला ओव्हरब्रिज करून द्या तिथे, इतकीच आम्हाला रेल्वेला पण मागणी आहे आणि प्रशासनाला पण। नागरिकों ने प्रशासन को चेतावनी देते हुए कहा है कि यदि उनकी मांगों पर जल्द सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो 8 जुलाई से भीमनगर क्षेत्र में व्यापक आंदोलन शुरू किया जाएगा। इसके लिए उपविभागीय अधिकारी को भी ज्ञापन सौंपकर आंदोलन की रूपरेखा तैयार की जा रही है। अब देखना होगा कि प्रशासन स्थानीय नागरिकों की मांग पर क्या फैसला लेता है। फिलहाल भीमनगर में प्रस्तावित अंडरपास को लेकर विरोध तेज होता दिखाई दे रहा है।